मी सुवर्णा जोशी। नमस्कार, मी मिलिंद भागवत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी या क्षणाची सुवर्णा ती म्हणजे कंगना रणावतनं एक याचिका केली होती आणि या याचिकेच्या निमित्तानं मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला फटकारलंय, पण त्याही पेक्षा मुंबई महानगरपालिकेला फटकावलंय। कंगना रणावतच्या कार्यालयावर जी कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईच्या करता पाठवलेली नोटीस आणि ती कारवाई हे दोन्ही चुकीचं असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे आणि नुकसानीचं मूल्यमापन करून देणार आणि ती नुकसान भरपाई ही महापालिकेला द्यावी लागणार असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महापालिकेला आता दणका बसलेला आहे मुंबई हायकोर्टाकडून। अजून एक महत्त्वाची माहिती ती अशी, जसं मिलिंदने सुरुवातीला स्पष्ट केलं की समज देण्यात आलेले कंगना रणावत हिला सुद्धा तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर चा उल्लेख करून ट्वीट केलेलं होतं आणि त्याविषयी सुद्धा तिला समज देण्यात आलेली आहे। पण कंगनाने या निर्णयानंतर ट्वीट केलं आणि म्हटलंय की हा लोकशाहीचा विजय आहे। कंगना रणावत संबंधात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करीत आहोत। मुंबईचा महापौर आणि मुंबई महापालिकेचा आयुक्त यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा। संजय राऊतची तर बोलतीच बंद झाली। त्यामुळे विरोधकांनी स्वाभाविकच तोंडसुख घेतलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर, कारण मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला फटकावलंय। नोटीस चुकीची होती, कारवाई चुकीची होती असंही म्हटलंय। नुकसान भरपाईचा आढावा घेतला पाहिजे आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे असंही म्हटलंय। पण त्याच वेळेला कंगना रणावतला सुद्धा सुनावलं आहे आणि कंगनाला बजावलंय की इथून पुढच्या प्रकरणामध्ये ठाकरे सरकारचं थोबाड फुटलंय। वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचं तोंड काळं झालंय अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कंगना रणावत प्रकरणातील आजच्या निर्णयामुळे अर्णब गोस्वामी प्रकरणाच्या पाठोपाठ पुन्हा एकदा राज्य सरकारचं थोबाड फुटलेलं आहे। कंगना रणावतचं घर पाडण्याचं काम बेकायदेशीर आहे हे आज उच्च न्यायालयाने म्हणणं आणि तिला नुकसान भरपाई मुंबई महानगरपालिकेला द्यावी लागणं हे सगळंच राज्य सरकारच्या कारभारावर, सुडाच्या कारभारावर झगझगीत प्रकाश टाकणार आहे। या सगळ्या कारवाई मागचा बोलवता धनी सुडाच्या राजकारणाची भाषा करणारे राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजच्या या निर्णयाचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आणि कंगना रणावतला जी नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि कंगना रणावतच्या प्रकरणामध्ये वकिलांच्या ज्या फिया मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे जनतेच्या पैशातून भरल्या त्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खिशातून ते पैसे खर्च केले पाहिजेत।